सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूया त्या आजची राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा अनुकूल असेल. नोकरीच्या आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये नवीन अधिकार तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुमचे शत्रू हे अधिक मजबूत होतील. चिंता बाजूला ठेवून तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यासाची गोडी लागेल. मुलांच्या लग्नाला चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबात आनंदाची शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंवरती पैसे खर्च करावे लागतील. कुटुंबातील मोठ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. वडिलांशी बोलताना तुम्ही गोडवा ठेवा. त्यांचं मत स्वीकारल्यानं तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. मुलांच्या भविष्यासाठी नवीन योजना तुम्ही आखाल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे विरोधक आणि बाहेरील लोकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. त्यांच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं हे लक्षात ठेवा. तुमच्या कार्यक्षेत्रावरही तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. समाजसेवेसाठी केलेल्या कामाचे आजपासून तुमचं कौतुक होईल. व्यवसायामध्ये पत्नीच्या बाजूने तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कोणाकडूनही तुम्ही पैसे घेतले असतील तर आज ते तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला थोडा आरामही मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळतंय असं दिसतंय. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रयत्न मात्र सुरू ठेवा. मानसिक तणावामुळे आणि काही अडथळ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं हे लक्षात असू द्या. कोणत्याही विषयामध्ये अडकणं तुम्ही टाळा आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं हे लक्षात ठेवा. आज तुमचा रखडलेला पगार तुम्हाला मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपती स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये आणि नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या भावना ओळखाव्या लागतील. तुमच्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल. व्यवसायामध्ये टीम वर्क करून एखाद्या गंभीर समस्येवरती उपाय शोधण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये गोडवा राहील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कार्यकाळामध्ये अचानक बदल झाल्यानं तुम्ही संभ्रमात पडाल. नोकरी आणि कार्यकाळामध्ये सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. बोलताना तुम्हाला सभ्यता ठेवावी लागेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर होतील. मित्राला भेटण्याची योजना आज तुम्ही कराल. आईच्या बाजूने तुम्हाला लाभ होताना दिसत आहेत. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कार्यक्षेत्रातील चढ उतारांसाठी बराच फायदेशीर असेल. प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यामध्ये आजचा दिवस जाईल. त्यामुळे तुमच्या कामांना गती मिळेल. एखादी मालमत्ता खरेदी करायचा जर तुम्ही विचार करत असाल तर ते सक्सेस होईल. आर्थिक स्थितीच्या दिशेने केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. जोडीदाराला इच्छेनुसार तुम्ही आज भेटवस्तू द्याल. आज तुमचं वैवाहिक जीवन हे प्रचंड रोमॅन्टिक राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाच्या संदर्भामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला एक वेगळा सल्ला देतील. ज्या व्यक्तीवरती तुमचा विश्वास आहे त्या व्यक्तीचा सल्ला घेण्याचा मात्र आज तुम्ही प्रयत्न करा. मित्रांसोबत आज तुम्ही वेळ घालवू शकता. घरातील आणि कामातील सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित तुम्ही पार पाडाल. तुमची आज सगळीकडे प्रशंसा होईल. मुलांकडून तुम्हाला समाधानकारक बातम्या मिळतील. आज नशीब
91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करा. भविष्यामध्ये याचा तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही काही जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊ शकता. कामाच्या ठिकाणी दिलेल्या सल्ल्याचं तुम्ही स्वागत कराल. तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन तुम्ही पैसे खर्च कराल. कोणाकडूनही तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार नाही याची काळजी घ्या. जीवनामध्ये पत्नीच्या सल्ल्याची तुम्हाला गरज भासेल. धार्मिक ठिकाणी तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये लग्नाशी संबंधित चर्चेला उधाण येईल. जुने मित्र किंवा नातेवाईक अचानक तुमच्या समोर येऊ शकतात. इतरांना कर्ज देणं मात्र तुम्हाला आज टाळावं लागेल, अन्यथा ते पैसे परत मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. आज मुलांची काळजी तुम्हाला वाटेल. आईच्या आरोग्याची तुम्हाला आज काळजी घ्यावी लागेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही राजकारणामध्ये सहभागी होण्याची जास्त शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. आज तुमचे थोडे पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून शिकण्याची संधी मिळेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबामध्ये वाद निर्माण होतील. मोठ्यांशी बोलल्यानं तुम्हाला आज बरं वाटेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे हरवलेले पैसे परत मिळतील. मोठ्यांच्या सल्ल्यानं तुम्ही कोणत्याही मोठ्या समस्या सोडवण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल. देवळामध्ये जाऊन तुम्ही देवाचं दर्शन घ्याल. आज वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगा. मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या काही शंका, काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही त्याचीही उत्तरं देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करू. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.